दरम्यान पनवेल शहराची वेगानं वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन पनवेल महापालिकेच्या वतीनं कर्जत तालुक्यात शिलार धरणाची निर्मिती करण्यात येणार आहे। त्यासाठी तब्बल 4,800 कोटी खर्चाचं अंदाजपत्रक आखण्यात आलंय। देशात लोकसंख्या वाढीत पनवेल शहराचा क्रमांक हा पहिल्या 5 येतो, पण या शहराला आत्ताच पाणी टंचाईनं ग्रासलेलं आहे। 15 लाख लोकसंख्येच्या या शहराला रोज फक्त 230 MLD पाणी पुरवठा होतो आणि याच परिसरात भविष्यात तिसऱ्या मुंबईची निर्मिती करण्यात येणार आहे। त्यामुळे 2051 साली पनवेलची लोकसंख्या ही 38 लाखांच्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन कर्जत तालुक्यात शिलार धरणाची निर्मिती करण्यात येते। तिथून जलबोगद्याने किंवा जलवाहिनीनं पनवेल शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना आहे। या धरणातून पनवेलला दिवसाला 500 MLD पाणी पुरवठा होऊ शकतो। महानगरपालिकेला साधारणतः 258 MLD ची गरज असताना 228 MLD आम्ही आता देतो। 30 MLD ची पाण्याची आमची आताची तूट आहे। या व्यतिरिक्त साधारणतः 2051 साली महानगरपालिकेची लोकसंख्या 39 लाखापर्यंत जाईल। त्या अनुषंगाने 517 MLD ची पाण्याची रिक्वायरमेंट त्यावेळेस 2051 साली महानगरपालिकेला भासेल। एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर का पाणी आवश्यक असेल तर त्याचं नियोजन आत्तापासून करणं आवश्यक होतं। या अनुषंगाने आपण शासनाकडे जेव्हा सारखी याबद्दल मागणी केली त्यानंतर शासनाने गतवर्षी शिलार धरणाबद्दलचा प्रोजेक्ट त्यांनी डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला 75% वाटा म्हणजे साधारणतः 500 MLD पाणी त्या ठिकाणी मिळणार आपल्याला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।